व सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. नेमकं कोणत्या विषयावरती ही बैठक घेण्यात आली होती? आज आढावा बैठक होती, प्राथमिकच बैठक होती आमची. सगळे विभाग प्रमुख बोलवले होते, BDO होते. प्रत्येक विभागाचा आढावा घेतला गेला. त्यांच्या विविध योजना ज्या आहेत, सध्या सगळ्या योजनांमध्ये कार्यान्वित किती आहेत, टप्प किती आहेत, लाभार्थी किती आहेत, कोण असे जे पात्र आहेत पण त्यांना लाभ अजून गेलेला नाही, हे सगळ्याचा आढावा आम्ही घेतला. आणि त्यात सगळेच रोजगार हमी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, उमेद, महिला बालकल्याण, कृषी, या सगळ्याच खात्याचा आढावा घेतला आम्ही. आणि पंचायत समितीचा कारभार इथून पुढं भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे, योजना गरजू व्यक्तींपर्यंत गेली पाहिजे, पात्र व्यक्तींपर्यंत गेली पाहिजे. माणसांना इथं हेलपाटे घालण्याची वेळ येऊ नये. त्यांना लवकरात लवकर जर ते पात्र असतील योजनेचा लाभ देण्यात यावा. आणि कुणाकडूनही कसली अपेक्षा न ठेवता, कुणाचे चेहरे नावं न पाहता, शिफारसी न पाहता पात्र आणि योग्य व्यक्तींनाच लाभ द्यावा, या प्रकारच्या सूचना आम्ही सर्वांनीच मिळून दिल्या. या संदर्भात अधिकाऱ्यांना काय वेगळ्या सूचना दिल्या गेल्यात काय बैठकीमध्ये? त्यात अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की काम करत असताना योजनांचा लाभ गोरगरिबांना, जनतेला, गरजू व्यक्तींना देताना कुठं तर आपल्याला कायद्याची आणि व्यवस्थेची सांगड करा. थोडंसं प्रॅक्टिकल व्ह्यू ठेवून, फ्युचरिस्टिक व्ह्यू ठेवून त्यांना लाभ होईल असं पाहून इथं तुम्ही कायद्याची आणि व्यवहाराची सांगड घालाय. तसं न होता कायदा आणि व्यवस्था, त्या माणसाला लाभ पण भेटला पाहिजे, शासनाच्या अटी शर्तींची पूर्तता पण झाली पाहिजे, त्यांनाही अडचण येऊ नये, लाभार्थ्याला अडचण येऊ नये, अशा प्रकारे कामकाज झालं पाहिजे. सक्त सूचना सर्व अधिकाऱ्यांना. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांबाबत कर्मचारी रिक्त जागा आता मी प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांच्या रिक्वायरमेंट्स द्यायला हवे. काही रिक्वायरमेंट असे जी जिल्हा परिषद स्तरावरून होतात पूर्ण, काही रिक्वायरमेंट असे जी शासन स्तरावरून होतात. महत्वाची अडचण आता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे आरोग्य. मला वाटतं बरेचसे उपकेंद्र सध्या ठप्प अवस्थेत आहेत, कारण की तिथे यंत्रणा नाही, कर्मचारी नाही, कुठं नर्सिंगचा स्टाफ नाही आहे, कुठं डॉक्टर्स उपलब्ध नाही आहेत. आता PHC सगळे कार्यान्वित आहेत, पण अजून याची जागृती माणसांपर्यंत, ग्रामस्थांपर्यंत झालेली नाही. सध्या आपण पाहतो की करमाळा पंचायत समिती कार्यालय म्हणजे एक तालुक्याचं मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समितीला ओळखलं जातं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, ग्रामीण भागातून अनेक नागरिक या कार्यालयामध्ये कामासाठी जातात, परंतु या ठिकाणी जे आहे त्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या संदर्भात काय आपण सूचना वगैरे दिल्यात का? आम्ही त्या दिवशी सूचना केली की RO फिल्टर मागं बसलेला आहे. अजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथं करत आहोत. सेस फंडातून स्वतः सभापती महोदय त्यांचा आदेश देतील. आणि शौचालयाच्या बाबतीत सुद्धा, स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा मी योग्य ते निर्देश दिलेले आहेत. हे दोन्ही व्यवस्था, स्वच्छता आणि पाणी पुरवठा, इथं आवाहन केलं जाईल. प्रत्येक वेळेस शौचालयाचा मुद्दा हा ऐरणीवर येतो. या ठिकाणी महिलांना म्हणजे शौचालयास इतर विधी करण्यासाठी, जाण्यासाठी त्यांना तो प्रश्न गहन आहेच. परंतु या ठिकाणी खरं तर पंचायत समितीचे कर्मचारी सुद्धा उघड्यावर येतात, हे वास्तव चित्र आहे. हे उघड्यावर करायची गोष्ट नाहीच. माझी सगळ्यांनाच विनंती राहील की असं करू नये. शासनाने किंवा पंचायत समितीनं, जिल्हा परिषदेने असेल, महसूलने असेल, विशेष काय तिथे सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शौचालयाला फुल पाहिजे. मला वाटतं, मला आता तेच आढावा घेताना सांगितलं, महिलेच्या ह्याला होतं हे कुणी कॉमनली यूज करू नये, ते महिलांची सिक्रेसी असावी, प्रायव्हसी असावी म्हणून येते, तेवढ्यासाठी केलं होतं. जर कुणी मागितलं तर ते निश्चितपणे देतील, पण त्याची पण स्वच्छता, शौचालयाच्या बाबतीत सुद्धा, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा आता आम्ही सक्त निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. पंचायत समितीच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी CCTVचं वगैरे नियोजन होणार आहे. हो, मी आता त्या सूचना दिल्या. BDOनं सांगितलेलं आहे की CCTV कॅमेरा पंचायत समितीचे सगळ्याच, जो आवाज पंचायत समिती कंट्रोल करतो तिथं प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरा पाहिजे. आणि त्याचं कनेक्शन इथं BDOच्या ऑफिसमध्ये पाहिजे, जेणेकरून मला सुद्धा लक्ष ठेवता येईल की कोण एजंट लोक फिरतायत का,
कुठल्या अधिकाऱ्यांकडनं हलगर्जीपणा होतोय का कामात, चालढकल होतीये का कामात, ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आता पंचायत समितीमध्ये CCTV कॅमेरे बसवायला. खरं तर या ठिकाणी सत्ता स्थापनेपासून जे उपसभापती आहेत विघ्ने असतील किंवा संजय शिंदे गटाचे इतर जे इतर पदाधिकारी आता जे निवडून आलेले आहेत ते या ठिकाणी अद्यापर्यंत म्हणजे येताना दिसलेलेच नाहीत. नाही, आता होतेच ना, सगळं होतं. विघ्ने साहेब ते विघ्ने साहेब होते सगळे. कंटिन्यूटी त्यांचं आज काय झालं, बार काउन्सिलचं मतदान असल्यामुळं त्यांना यायला उशीर झाला, पण ते होते बैठकीला. आणि सदस्य सुद्धा होते आमचे. आता जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेतच, प्रशांत पाटील आहेत, गणेशजी चिवटे आहेत, सभापती आहेत, मी स्वतः आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला HOD ला सांगितलेलं आहे की तुमच्या विभागातून काय काय योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबतात, ज्या योजना आहेत त्याचा क्रायटेरिया काय, त्याची पात्रता काय आहे लाभ घेण्यासाठी, आणि ते कशा पद्धतीने घेता येईल याचा फलक आपण इथं लावणार आहोत. प्रत्येक योजनेचा पंचायत समिती अंडर कव्हर होणारे प्रत्येक योजना त्याची माहिती ही निश्चितपणे इथं लागेल. पहिले इथून सुरुवात करू आणि शक्य होईल तसं आम्ही गावागावात सुद्धा हे अवलंबण्याचा प्रयत्न करत आहोत.